महायुतीचं खाते वाटप झालं, मात्र आता अनेक मंत्री आपापल्या जिल्ह्याचा पालकमंत्री पदासाठी लॉबिंग करताना पाहायला मिळतात। पुण्याचे पालकमंत्री कोण होणार याच्या चर्चा आता सुरू झाल्यात। पुण्याच्या पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी दोन्ही नेते आग्रही आहेत। दुसरीकडे बीडचा पालकमंत्री कोण होणार याचीही चर्चा सुरू आहे। मुंडे भाऊ बहिणींमध्येच स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, तर दुसरीकडे रायगडमध्ये देखील पालकमंत्री पदाचा वाद रंगताना दिसणार आहे। कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार, पण आम्ही आता जसं खाते वाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं। आम्ही सर्व समजदार आहोत। एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलाही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ। 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार, पण आम्ही आता जसं खाते वाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं। आम्ही सर्व समजदार आहोत। एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलाही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ। तर पालकमंत्री पदावरून कोणाकोणात रस्सीखेच पाहायला मिळते आपण पाहूयात। तर पुण्याचा पालकमंत्री कोण, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच होऊ शकते। तर रायगडमध्ये भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यामध्ये देखील झुंपण्याची शक्यता आहे। बीडचा पालकमंत्री कोण यासाठी आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील, तर संजय शिरसाट आणि अतुल सावे, त्याचप्रमाणे कोल्हापूरचा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांच्यापैकी कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर साताऱ्याचा पालकमंत्री कोण, तर शिवेंद्र भोसले, त्याचप्रमाणे जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यापैकी कोणाला पालकमंत्रीपद मिळू शकतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यात झुंपण्याची शक्यता आहे।